हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. ग्रुपिंग ऑफ सेल्स हा सेक्शन आपण डिस्कस करत होतो जो करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधील आहे. इन लास्ट व्हिडिओ वी डिस्कस्ड हाऊ दी टोटल EMF मीन्स इक्विव्हॅलंट EMF or total internal resistance, total current and all these parameters, how these parameters are calculated if the number of cells are connected in combination, means the series combination and पॅरल कॉम्बिनेशन. जर आपण नंबर ऑफ सेल्स सेरीज किंवा पॅरल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले, ज्याला आपण बॅटरी म्हणतो, त्या बॅटरीचा टोटल EMF, टोटल इंटरनल रेजिस्टन्स, करंट, पॉवर, मॅक्झिमम पॉवर, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल, हे सगळे पॅरामीटर कसे फाइंड आउट करायचे हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजही आपण तोच सेक्शन कंटिन्यू करतोय, म्हणजे ग्रुपिंग ऑफ सेल्स. मग आज काय डिस्कस करायचं आहे, तर आज आपण आणखी काही दोन इम्पॉर्टंट कंडिशन्स इथे डिस्कस करणार आहोत. ज्यातली पहिली कंडिशन जी आहे दॅट कंडिशन वॉज मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स. म्हणजे जर आपण सेल्सना सेरीज पॅरल फक्त नाही तर सेरीज प्लस पॅरल दोन्ही मिक्स्ड ग्रुपिंगमध्ये कनेक्ट केले, तर मग हे सगळे पॅरामीटर कसे फाइंड आउट करायचे, हा पहिला पार्ट असणार आहे आपला. आणि सेकंड जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, आपण पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स डिस्कस केलेला आहे. पण त्या कॉम्बिनेशनमध्ये बघा, एक आपण कंडिशन अशी घेतली होती की EMF ऑफ ईच सेल कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन इज सेम, मीन्स ऑल दी सेल्स आर आयडेंटिकल सेल्स, तरच त्या सगळ्या कंडिशन तुम्ही घेऊ शकताय. मग क्वेश्चन यायला पाहिजे होता की इफ द EMF ऑफ ईच सेल कनेक्टेड इन पॅरल कॉम्बिनेशन इज नॉट सेम, देन हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट दी टोटल EMF. त्यावेळी कसा कॅल्क्युलेट करणार, तो प्रॉब्लेम येणार आहे. मग ती एक कंडिशन आपण डिस्कस करणार आहोत की जर पॅरल कॉम्बिनेशनमध्ये सेलचा EMF सेम नसेल, म्हणजे डिफरंट असेल, तर मग कॉम्बिनेशनचा EMF कसा फाइंड आउट करायचा. ओके, ही दोन कंडिशन, हे दोन पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट दी मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स. म्हणजे सेल्सचं जर मिक्स्ड कॉम्बिनेशन असेल, यामध्ये आता किती नंबर ऑफ सेल्स तुम्ही कनेक्ट करताय हे डिपेंड आहे तिथे दिलेल्या क्वेश्चनवरती. मग आपण इन जनरल M नंबर ऑफ सेल्स कन्सिडर करतो. त्यासाठी मिक्स्ड ग्रुपिंगचे पॅरामीटर्स आधी व्यवस्थित लक्षात ठेवा. हिअर दिस इज दी मिक्स्ड ग्रुपिंग of cells. Some cells are connected in series and such some rows are connected in parallel. Suppose here all the cells are identical cells. हे सगळे सेल कॉम्बिनेशन मधले आयडेंटिकल आहे, मीन्स each cell has EMF E म्हणजे इप्सिलॉन and internal resistance small r. This combination is connected across external resistance capital R. ओके, हे झालं कॉम्बिनेशन. नाउ दिस इज फर्स्ट रो, हे आपली फर्स्ट रो आहे. In this first row, suppose we connected n number of cells in series. एका रो मध्ये किती नंबर ऑफ सेल्स आहेत, स्मॉल n नंबर ऑफ सेल्स आहेत एका रो मध्ये जे सेरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. मग सेकंड रो कन्सिडर केली तर या सेकंड रो मध्ये सुद्धा n नंबर ऑफ सेल्स सेरीज मध्येच कनेक्ट आहेत. थर्ड रो मध्ये सुद्धा n नंबर ऑफ सेल्स आहेत. अशा m नंबर ऑफ रोज असणार आहेत आपल्या. अशा किती रोज कनेक्ट केलेत आपण, तर m नंबर ऑफ. आणि ही जी m नंबरची रो असणार आहे, या रो मध्ये सुद्धा n नंबर ऑफ सेल्सच आहेत. मीन्स हिअर ईच रो हॅज n नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन सेरीज अँड सच m रोज आर कनेक्टेड इन पॅरलल. एक सेल नाही तर इथं आपण अशा रोज पॅरललमध्ये कनेक्ट केलेल्या आहेत. एका रोला दुसरी रो, ज्या एका रो मध्ये n नंबर ऑफ सेल्स असतील, असं हे मिक्स्ड ग्रुपिंग आहे. लक्षात ठेवा, nचं मिनिंग काय, नंबर ऑफ सेल्स इन अ रो कनेक्टेड इन सेरीज. आणि mचं मिनिंग काय, नंबर ऑफ सच रो, म्हणजे अशा रो ज्या एका रो मध्ये n नंबर ऑफ सेल आहेत. नंबर ऑफ सच रोज आर कनेक्टेड इन पॅरलल. अशा m नंबर ऑफ रोज आपण कनेक्ट केलेत. मग आता आपल्याला काय करायचे, तर या कॉम्बिनेशनचे हे पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे, सगळे पॅरामीटर. मग टोटल EMF, टोटल इंटरनल, करंट, पॉवर कसे फाइंड आउट करायचे. मग इथं बघा, सपोज बिकॉज ऑफ दिस सर्किट करंट पासिंग थ्रू दिस एक्सटर्नल रेजिस्टन्स विल बी I. यातून पास होणारा करंट किती I आहे. आपल्याला माहिती आहे दी पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड अक्रॉस दिस रजिस्टर फी विल बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला IR. आणि मग ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जेवढं पोटेन्शियल डिफरन्स असतं तेवढंच या दोन पॉईंटच्या मध्येही मिळणार आपल्याला. हे पॉईंट्स आणि हे पॉईंट सेमच आहेत, म्हणजे टोटल सर्किटच्या अक्रॉसचं टोटल पोटेन्शियल डिफरन्स फी आहे. नाव कन्सिडर फर्स्ट रो. पहिला पॅरामीटर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, इक्विव्हॅलंट EMF ऑफ कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा मिळून टोटल EMF किती. विचार करा, फर्स्ट रोसाठी n नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज. आपल्याला माहिती आहे सेरीजमध्ये EMFचे ॲडिशन होते. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये EMFचे काय होते, ॲडिशन. मग इप्सिलॉन प्लस
इप्सिलॉन प्लस इप्सिलॉन असं किती वेळा करणार, n टाइम्स करणार. सो दी इक्विव्हॅलंट EMF ऑफ दिस रो विल बी n टाइम्स इप्सिलॉन. लक्षात आलं. म्हणजे यातल्या एका रोचा टोटल EMF किती आहे, NE आहे. मग सेकंड रोचा टोटल EMF किती असेल, दिस विल अगेन NE, याचाही NE असेल. आणि मग अशा M नंबरची रो आहे, याचाही टोटल EMF किती असेल, NE असेल. म्हणजे इथं प्रत्येक रोचा टोटल EMF किती आहे, NE आहे. मग मी असं म्हटलं की हे जे सेल आहेत सगळे, यांच्याऐवजी मी एक सिंगल सेल आता इथं रिप्रेझेंट करतो लाईक दिस. आणि असे किती M सेल्स आहेत आता. अँड नाव या पूर्ण रोसाठी मी एकच सिम्बॉल घेऊ शकतोय, NE. म्हणजे या कॉम्बिनेशनचा, एका रोच्या कॉम्बिनेशनचा टोटल EMF NE आहे. मग याचा हे काय असणार आहे, NE किंवा इप्सिलॉन त्याला म्हणा. आणि मग ह्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस आपला हा एक्सटर्नल रेजिस्टन्स, हे झालं कॉम्बिनेशन. मग असे सेल्स पॅरलल आहेत. आता पॅरलचं कॉम्बिनेशन कसं फाइंड आउट करतो आपण, एका सेलचा EMF NE, दुसऱ्याचाही तेवढाच आहे. आणि असे M नंबर ऑफ आहेत, पण प्रत्येक सेलचा EMF जेवढा आहे तेवढाच काय असतो, कॉम्बिनेशनचा असतो. पॅरल कॉम्बिनेशनमध्ये EMFची ॲडिशन होत नाही. सिंगल सेलचा जेवढा काही EMF असेल तेवढाच टोटल असतो. सो हिअर वी कॅन टेक दिस ॲज, किंवा इथं डायरेक्ट लिहू शकतोय आपण, इक्विव्हॅलंट EMF विल बी इक्वल टू NE. बघा हे NE का आलं, तर सिरीजमध्ये जेवढे आहेत त्यांची ॲडिशन झाली, पण पॅरलमध्ये ॲडिशन होत नाही. एका रोमध्ये जेवढा EMF असेल तेवढाच कॉम्बिनेशन याचा राहतो, कारण पॅरलमध्ये EMFची ॲडिशन होत नाही. लक्षात आलं. करंट ॲड होतो. सो दिस विल बी द इक्विव्हॅलंट EMF ऑफ कॉम्बिनेशन. नाउ व्हॉट अबाउट द इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा इंटरनल रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करता येईल. विचार करा, हे रेजिस्टर आहेत. आता इथे काय पोलॅरिटी नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, काही नाही. स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल आर असे किती N सेल आहेत. कसे कनेक्ट केलेत, सिरीजमध्ये रेजिस्टन्सची काय होते, ॲडिशन. म्हणजे एका रोचा इंटरनल रेजिस्टन्स किती असणार आहे, NR. R प्लस R असं किती वेळा, N टाइम्स. सो दी टोटल रेजिस्टन्स ऑफ दिस वन रो विल बी NR. मग याला आता हे असं आलं, दिस इज फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, आणि अशा M नंबर ऑफ रोज आहेत. अँड ऑल दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. प्रत्येक रोचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, NR आहे. मग याचाही NR. आणि मग हे कसे आहेत, पॅरलल आहेत. मग पॅरललची ॲडिशन करा. आता पॅरलचं कॉम्बिनेशन कसं फाइंड आउट करतो आपण, R इक्विव्हॅलंट म्हणूया, इक्वल टू पॅरलचा कॉम्बिनेशनचा रेसिप्रोकलची ॲडिशन. सो इट विल बी 1/NR असं किती टाइम्स, M/NR. मग टोटल काय येईल सांगा इथं, असं M टाइम्स आपण करणार आहे. सो टोटल विल बी M/NR, 1/R इक्विव्हॅलंट. सो R इक्विव्हॅलंट इक्वल टू, रेसिप्रोकल घ्यायचं आहे, उलटं केलं तर काय येईल, हे NR डिवायडेड बाय M. Therefore, the resistance, equivalent internal resistance of the combination will be NR by M. मग इथं N stands for number of cells in series in a row and M stands for number of such rows connected in parallel. आणि मग R is the internal resistance of single cell, एका सेलचा इंटरनल रेजिस्टन्स. या फॉर्म्युलाचा यूज करा, टोटल इंटरनल रेजिस्टन्स मिळेल. आता राहिली गोष्ट करंटची. मग करंट फाइंड आउट करणं इझी आहे. I इक्वल टू व्हॉट, I इज इक्विव्हॅलंट EMF अपॉन आयचा फॉर्म्युला, करंटचा फॉर्म्युला आपण असा घेतो, I इक्वल टू इक्विव्हॅलंट EMF डिवाइड बाय एक्सटर्नल प्लस इंटरनल. मग इथं R इक्विव्हॅलंट येईल. सो इफ वी पुट द व्हॅल्यूज हिअर, देन NE डिवाइड बाय E इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू NE आहे, कॅपिटल R प्लस इंटरनलची व्हॅल्यू काय आहे, N स्मॉल r बाय M असं लिहू शकतो आपण. याला लक्षात आलं. यालाच दुसऱ्या एका फॉर्ममध्ये मी लिहितो इथं. सपोज याच फॉर्म्युल्यात मी M कॉमन घेतलं तर इथं M नाही आहे, मग याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो M कॅपिटल R प्लस N स्मॉल r, यातून कॉमन काय घेतलं आहे आपण, M घेतलं आहे कॉमन. मग ते कॉमन घेतलेलं M जे आहे ते 1/M कॉमन घेतलं आपण. काय कॉमन घेतलं, 1/M. ते M वरती जाईल आणि मग M इप्सिलॉन अरेंजमेंट आहे फक्त, हे समजण्यासाठी म्हणून लिहितोय मी. जनरली हा फॉर्म्युला यूज केलेला असतो. ओके, त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. सिंपल कंडिशन आहेत. हा करंटचा फॉर्म्युला, मी हा फॉर्म्युला जो आहे तो इरेज करतोय, इकडं लिहितो वाटलंच तर इथं लिहितो. सो I विल बी इक्वल टू MN इप्सिलॉन डिवाइडेड बाय, इथं बघा M कॅपिटल R प्लस N स्मॉल r, असा हाच फॉर्म्युला आहे. 1/M कॉमन घेतलं ते M वरती गेल्यानंतर असा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला.
सो दिस इज दी करंट, मेन करंट म्हणजे हा करंट पासिंग थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स, सर्किटचा मेन करंट तुम्हाला मिळेल. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स फी इक्वल टू आय आर घेणार आपण. फी इक्वल टू काय येणार आहे, आय आर. हा झाला एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या म्हणजे हा टोटल पोटेन्शियल डिफरन्स फी याच्या अक्रॉसचा जो इथंही असेल. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट या दोन पॉईंटच्या मध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी आहे. म्हणजे ह्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉसचा टोटल पोटेन्शियल डिफरन्स हा फी इक्वल टू आय आर, ज्यामध्ये कॅपिटल आर आणि आय स्टँड्स फॉर दिस करंट. हा करंटची व्हॅल्यू इथं पुट करा, फी मिळेल. देन व्हॉट अबाउट दी पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल. प्रत्येक सेलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स पॅरलमध्ये सेम असतं. म्हणजे या रोच्या अक्रॉस फी आहे, या रोच्या, कारण जेवढं टोटल पोटेन्शियल डिफरन्स आहे तेवढंच पॅरल कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येक रोच्या अक्रॉस असणार आहे. पण एका रोमध्ये सिंगल सेल नाही आहे, नंबर ऑफ सेल्स आहेत. मग इफ दी सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज देन पोटेन्शियल डिफरन्स गेट्स डिवायडेड. पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक सेलच्या अक्रॉस वेगळं असतं, कारण त्यांचे ॲडिशन होऊन टोटल व्ही तयार झालेला असतो तिथं. सो हिअर वी कॅन कन्सिडर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सिंगल सेल फी डॅश विल बी फी बाय एन. म्हणजे आपल्याला काय करायचं, टोटलला जेवढे सेल आहेत त्या नंबरनं जर डिवाइड केलं तर प्रत्येक सेलच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर दुसऱ्या मेथड आहेतच. आपलं न्यूमरिकल सॉल्व करताना परत आणखी काही कंडिशन्स तुमच्या समोर येतील, त्याही यूज करणार आहोत. आणि नेक्स्ट कन्सेप्ट इज पॉवर डिसिपेटेड इन सर्किट. पॉवरचा फॉर्म्युला आपण यूज केला आहे, आय स्क्वेअर आर. मग आय स्क्वेअर आर म्हणजे याचा स्क्वेअर एम एन इप्सलॉन डिवायडेड बाय एम कॅपिटल आर प्लस एन स्मॉल आर, याचा काय होणार स्क्वेअर आणि इंटू आर. झालं. हा कशाचा फॉर्म्युला झाला, पॉवरचा फॉर्म्युला आला. पॉवर डिसिपेटेड, मॅक्झिमम पॉवर कधी असते सर्किटमध्ये कंझ्युम झालेली, पॉवर डिसिपेट इफ द एक्सटर्नल रेजिस्टन्स विल बी इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. आता इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय होता, एन स्मॉल आर बाय एम होता, हा फॉर्म्युला होता. मग ही जर कंडिशन तुम्ही याच्यामध्ये पुट केली, कॅपिटल आरच्या ऐवजी एन स्मॉल आर बाय एम, कारण कंडिशन मॅक्झिमम पॉवरची काय आहे, तर मॅक्झिमम पॉवर थेरम काय सांगतो आपल्याला, if the external resistance is equal to the internal resistance of the circuit then the power dissipated in the circuit is maximum. मग ह्या कंडिशनला यूज करून आपण मॅक्झिमम पॉवर काढू शकतो. इथं काय करायचं, फक्त कॅपिटल आरच्या ऐवजी याच्या ऐवजी एन आर बाय एम पुट करायचं. एन आर बाय एम पुट केल्यामुळे एम कॅन्सल होईल इथं, आणि मग राहिलेल्या टर्म्स यूज करा, स्क्वेअर घ्या, तुम्हाला इथं आन्सर मिळेल, मॅक्झिमम पॉवर डिसिपेटेड मिळेल. हाही एक पार्ट झाला. आणि मग यामध्ये ॲडिशनल आणखी एक कंडिशन अशी येऊ शकते की टोटल नंबर ऑफ सेल्स इन कॉम्बिनेशन, टोटल नंबर ऑफ सेल्स इक्वल टू, कसे फाइंड आउट करणार, ह्या कॉम्बिनेशनमध्ये किती नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ सेल्स आहेत सगळे मिळून, सेरीज पॅरलमधले सगळे मिळून ग्रुपचा टोटल आकडा काय असेल इथला नंबर ऑफ सेल्स. मग एका रोमध्ये किती आहेत एन, आणि अशा किती रोज आहेत एम. सो यू कॅन ऑब्टेन बाय टेकिंग दी प्रोडक्ट एम इंटू एन. तुम्ही जर प्रोडक्ट घेतला एम इंटू एन देन दिस विल बी दी टोटल नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन कॉम्बिनेशन. या कॉम्बिनेशनमध्ये टोटल नंबर ऑफ किती सेल कनेक्ट केलेत कसं कॅल्क्युलेट करणार, एका रोमध्ये असलेले सेल इंटू अशा किती रोज आहेत त्याच्यावरून तुम्हाला टोटल नंबर ऑफ सेल्स मिळतील. इथं लक्षात आलं, सिंपल कंडिशन आहे, मला वाटतं सहज लक्षात येत असतील. या तीन कंडिशन मेन, सेरीज कॉम्बिनेशन त्याचे हे सगळे पॅरामीटर, पॅरल कॉम्बिनेशन त्याचे हे सगळे पॅरामीटर, पण त्या पॅरलमध्ये प्रत्येक सेलचा EMF हा सेम होता, आयडेंटिकल सेल, आणि मग हे मिक्स्ड ग्रुपिंगसाठीचे हे सगळे पॅरामीटर. आता आपण जाऊया की जर पॅरल कॉम्बिनेशनमध्ये जे सेल्स आपण कनेक्ट करणार आहोत, इफ दीज सेल्स हॅव डिफरंट EMF मीन्स दीज सेल्स आर नॉट identical, then how can we calculate the equivalent EMF of the combination. लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. नीट जेईमध्ये न्यूमरिकल सॉल्व करताना मेनली कॉम्बिनेशनमध्ये जे दिलेले सेल असतात त्यांचा EMF जर इक्वल नसेल पॅरल कॉम्बिनेशनमध्ये, तर मग तो टोटल EMF कसा फाइंड आउट करायचा याची थोडी प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागेल. कंडिशन्स आहेत, सिंपल आहेत. जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन्स न्यूमरिकल सॉल्व कराल तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन्स, त्यातून ते क्लिअर होत जातात. फर्स्ट टाइम सॉल्व करताना तो मे बी डिफिकल्ट वाटत असेल, पण जर तुम्ही डाऊट्स विचारला, व्यवस्थित तो क्लिअर करून घेतला, तर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करताना अडचण येत नाही. असे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करत गेला की मग आपल्याला आयडिया येते की हे क्वेश्चन्स अशा टाईपमध्ये विचारला तर त्यात काय थेरी यूज करायची, कशी थेरी यूज करायची. की या काही सिंपल कंडिशन्स आहेत. आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करतोय, ज्यामध्ये पॅरल ग्रुपिंगच घेणार आहे आपण, पण पॅरल ग्रुपिंगमध्ये सेलचा EMF हा सेम नसणार आहे आता. ओके, इफ द EMF ऑफ द सेल्स आर नॉट सेम.
आता यामध्ये कंडिशन मी अशी घेतो, सपोज आपण एक पॅरलल ग्रुप इथं कन्सिडर करूया. 2 सेल्स घेऊन सिंपल फॉर्म्युला एक आहे जो n नंबर ऑफ सेलसाठी आपण अप्लाय करतोय. सपोज दिस इज अवर फर्स्ट सेल. दिस सेल हॅज EMF E1 अँड इंटरनल रेजिस्टन्स R1. देर इज वन मोर सेल. This second cell has EMF E2 and internal resistance R2 and these two cells are connected in parallel. Okay, आता इथं हा A point आहे, this is our B point and current passes through this circuit. Total current जो आहे, suppose because of this first cell I1 current is flow. पहिल्या सेलमुळे किती करंट पास होतोय? I1. Current due to the second cell will be I2. अँड दी कॉम्बिनेशन ऑफ दिस टू करंट्स, म्हणजे हा I1 आहे, हा I2 आहे, या A पॉईंटला, याला जंक्शन पॉईंट म्हणतो आपण, क्रिचॉफ्स लॉमध्ये घेणार आहे. आणि मग या दोघांची ॲडिशन होते आणि टोटल करंट सपोज I असेल तर हाही टोटल करंट I झाला, जो I इथं येईल आणि मी इकडं I1 आणि इकडं I2 असा स्प्लिट होईल. हे झालं, हे सर्किट कंप्लीट असतं. पुढे रेजिस्टन्स वगैरे कनेक्ट करतो आपण, ते माहीत आहे तुम्हाला. आता आपल्याला इथं एक कंडिशन लक्षात ठेवायची आहे की हिअर ε1 इज नॉट इक्वल टू ε2. म्हणजे फर्स्ट सेलचा EMF हा सेकंड सेल एवढा नाही आहे, इक्वल नाही आहेत. जर इक्वल असते, याचा EMF E असता आणि याचाही Eच असता, तर काय केलं असतं आपण? लक्षात ठेवा, यावेळी काय केलं असतं, तर सेम असेल तर कॉम्बिनेशनचा EMF सुद्धा तेवढाच असतो, कारण पॅरलमध्ये EMFची ॲडिशन होत नाही, जेवढा एकाचा तेवढाच कॉम्बिनेशनचा. पण इथं प्रॉब्लेम काय, आता EMF सेम नाही आहे. याचा ε1, याचा ε2, याचा इंटरनल R1, याचा इंटरनल R2. मग आता काय करणार सांगा? हे झालं कॉम्बिनेशन. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपलं टार्गेट लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं आहे, याचं इक्विव्हॅलंट सर्किटचा विचार करा. सपोज या दोघांच्या कॉम्बिनेशनचा एकच सेल आहे, आता असा सेल आहे हा, आणि या सेलमधून कॉम्बिनेशनमधून पास होणारा टोटल करंट किती आहे? I. मग असं म्हणूया याचा EMF जो आहे तो E इक्विव्हॅलंट आणि दोघांचा मिळून इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स R इक्विव्हॅलंट. तर आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, हे E इक्विव्हॅलंट आणि इंटरनल रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? इंटरनलचा म्हणाल तर तो सोपा आहे, कारण रेजिस्टन्सला काय पोलॅरिटी नसते. याचा R1, याचा R2 दोन पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करा, स्मॉल r इक्विव्हॅलंट मिळेल. इंटरनल रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट काढता येईल. E इक्विव्हॅलंटसाठी विचार करा. आता सिंगल सेलचा विचार करूया आपण, फक्त या सेलचा. या E1 सेलच्या अक्रॉस, आता सेल म्हटलं की त्याचे पॅरामीटर ε1 इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो मी, EMFचा फॉर्म्युला ε1 इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो EMFचा बेसिक, I, करंट पासिंग थ्रू दॅट EMF इज I1, यातून I जातोय, इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r, R1 असतो. सिंपल फॉर्म्युला काय आहे EMFचा बेसिक फॉर्म्युला, I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r, हा फॉर्म्युला असतो. तो इथे मी यूज केला, मी याला असा यूज केला, ε1 इक्वल टू I1R प्लस I1R1. नाउ व्हॉट इज दिस? I1R, this is the potential difference across this first cell. या फर्स्ट सेलचं हे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओहम्स लॉवरून आपल्याला माहिती आहे V इक्वल टू काय असतं, I1R असतो, म्हणजे V इक्वल टू IR असतो. हा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स झाला. मग I1Rचं मिनिंग झालं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस फर्स्ट सेल. मग याचा अर्थ याला फी लिहू शकतोय आपण. मग हे आलं ε1 इक्वल टू फी प्लस I1 स्मॉल r1. आता याला मी फी इक्वल टू लिहिलं तर फी इक्वल टू ε1 मायनस I1 स्मॉल r1, किंवा येस मला I1 इक्वल टू कन्वर्ट करायचे, हे बेटर आहे. I1 इक्वल टू करायचं असेल तर I1 R1 इक्वल टू ε1 मायनस फी, आणि मग I1 इक्वल टू काय फॉर्म्युला येईल, ε1 मायनस फी अपॉन R1. फॉर्म्युला मिळाला. दिस इज I1, formula for I1. I1 means current passing through this first cell. In the same way, we can calculate the current passing through second cell. I2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतोय. कशी येणार बघा, ε2 इक्वल टू, याचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर I2, यातून पास होणारा करंट I2 आहे. फॉर्म्युला बेसिक जो आहे तो कॅपिटल R म्हणजे याच्या अक्रॉस कनेक्ट केलेला रेजिस्टन्स R2. मग इथं आपण असं लिहू शकतोय ε2 EMF of second cell equal to I2R plus I2 small r2. Now here this I2R is the terminal potential difference across the second cell, ज्याला आपण फी यूज करतो. मग इथं फी यूज केलंय तर इथं पण फीच का, बिकॉज in parallel combination potential difference across each cell is always same.
EMF सेम नाही दोघांच्या अक्रॉसचा, पण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या आणि या पॉईंटच्या मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा इकडं जेवढा असेल तेवढाच इकडं. बघा काय सांगतोय, दोन सेलचा EMF डिफरंट आहे, बट दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दीज टू सेल विल बी सेम. आणि म्हणून आपण फीच यूज केलं याला सिम्बॉल. तुम्ही कॅल्क्युलेटही करू शकताय, तेवढाच येतो आपल्याला. सो दिस विल बी ε2 इक्वल टू फी प्लस I2R. नाव I2 विल बी इक्वल टू ε2 मायनस फी डिवायडेड बाय, सॉरी हे स्मॉल r आहे, ε2 मायनस फी बाय स्मॉल r. स्मॉल r म्हणजे ॲक्च्युली काय आहे, हे स्मॉल r2 आहे. सो दिस विल बी स्मॉल r2. दिस इज दी I2. But what is total current I? If we consider about the total current, I will be equal to, then this current will be equal to I1 plus I2. दोन्ही करंटचे काय होणार, ॲडिशन होणार. मग व्हॅल्यू पुट करा. I इक्वल टू काय येतील बघा, फर्स्ट व्हॅल्यू काय I1, दिस विल बी ε1 मायनस फी बाय R1 प्लस ε2 मायनस फी बाय R2. सेपरेट करा. सेपरेट केलं तर काय येईल बघा, ε1 बाय R1 मायनस फी बाय R1 प्लस ε2 बाय R2 मायनस फी बाय R2. EMFच्या टर्म एकत्र करा. ε1 बाय R1 प्लस ε2 बाय R2 या टर्म्स एकत्र केल्या, मायनस या दोन टर्ममध्ये कॉमन काय आहे तर फी आहे. मग मायनस फी कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, इथं राहील 1 बाय R1. आता मायनस साईन कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये प्लस 1 बाय R2. सिंपल स्टेप आहे, लक्षात येत असतील तुमच्या. यातून निगेटिव्ह साईन कॉमन घेतलं, फी कॉमन घेतलं, 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 राहिलं. इकडं काय होतं I. आता यामध्ये कंडिशन, सिंपल कंडिशन मी एक यूज करतोय. सपोज फी इक्वल टू फॉर्म्युला मला कन्वर्ट करायचा. ही टर्म मी इकडं घेतोय, काय येईल बघा, फी इन ब्रॅकेट 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. ही टर्म आहे अशी, निगेटिव्ह आहे, इकडे घेतली पॉझिटिव्ह झाले. आता ही राहिलेली टर्म काय होतं बघा, प्लस I, इथं काय राहिलं प्लस I इक्वल टू ε1 बाय R1 प्लस ε2 बाय R2. आता मला लिहायचं आहे फी इक्वल टू, फी इंटू I इकडे घेतलं तर मायनस होईल. सो दिस विल बी फी इंटू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2. ॲडिशन करा यांची सरळ. ॲडिशन केलं तर काय येईल सांगा, याचं R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 R2 दोघांचा प्रोडक्ट होईल. ओके, याची ॲडिशन केली इक्वल टू I इकडे घेतलं तर मायनस होईल. सो दिस विल बी ε1 R1 प्लस दोघांची ॲडिशन करा, याची काय येईल बघा, ε1 R2 प्लस ε2 R1 डिवायडेड बाय R1 R2 आणि यातून मायनस I असेल इथं. हे I इकडचं मी इकडं घेतलंय, मायनस I झालं. आता हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट मी इकडं आणतोय. मग इकडं नंतर काय होईल तर ह्या दोन्ही टर्मला डिवाइड होईल यानं. या ब्रॅकेटला इकडं आणलं तर ह्या दोन्ही टर्मला काय होईल, डिवाइड. सो फी विल बी इक्वल टू, फी इक्वल टू काय, आता हा ब्रॅकेट इकडं आणला तर कशी येईल कंडिशन ही, ε1 R2 प्लस ε2 R1 डिवायडेड बाय R1 R2 आहे, ही आहे अशी टर्म आहे. या ब्रॅकेटला इकडे आणलं तर याला हा डिवाइड होईल, हा पूर्ण ब्रॅकेट इकडे याला डिवाइड होईल. डिवाइड होईल म्हणजे मल्टिप्लाय केलं तर R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 असं होईल. हा ब्रॅकेट इकडे आणला तर मग हे R1 R2 कॅन्सल होईल, राहील काय फक्त R1 प्लस R2. मग मी फक्त तेवढाच पार्ट लिहितो इथं. सो दिस टर्म विल बी डिवाइडेड बाय R1 प्लस R2. यू कॅन राईट दिस ॲज मायनस I. मग ह्या ब्रॅकेट इकडे आल्यावर फक्त यालाच डिवाइड होणार नाही, यालाही होईल. मग आयला डिवाइड केलं म्हणजे ॲक्च्युली याला अपोजिट लिहू शकतोय आपण, R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 असंही लिहू शकतोय. आता हा फॉर्म्युल्याचा विचार करा. व्हॉट इज फी? फी इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. ए आणि बीच्या अक्रॉस, म्हणजे या सेलच्या अक्रॉस किंवा या सेलच्या अक्रॉस, किंवा ए आणि बीच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल डिफरन्स जे सेमच असतं. फीचं मिनिंग झालं त्या कॉम्बिनेशनच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज आय? आय इज दी करंट पासिंग थ्रू दॅट कॉम्बिनेशन. मग आपण असं म्हणू शकतोय आपला फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला असा असतो, फी इक्वल टू टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू फी इक्वल टू इप्सलॉन इन ब्रॅकेट, किंवा असंही लिहू शकतोय आपण इप्सलॉन मायनस आय आर. फी इक्वल टू EMF मायनस I स्मॉल r. असा फॉर्म्युला EMFच्या फॉर्म्युल्यावरून आपण तयार करतो.
टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. मग याचा विचार करा आणि याचा विचार करा. फीला व्ही आहे, मग EMFच्या जागी हा ब्रॅकेट आला. आय हा टोटल करंट आहे सर्किटमधून पास होणारा, स्मॉल आरच्या ऐवजी हा ब्रॅकेट येतोय. सो हिअर वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज एप्सिलॉन इक्विव्हॅलंट मायनस आय स्मॉल आर इक्विव्हॅलंट. या ब्रॅकेटला जर आपण असं कंबाईन केलं तर काय येईल बघा. मग हा फॉर्म्युला कॉम्बिनेशनसाठी अप्लाय करतोय आपण आणि मग कम्पेअर केले फॉर्म्युले तर आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. सो हिअर E equivalent will be equal to epsilon 1 R2 plus epsilon 2 R1 divided by R1 plus R2, and this is the EMF of equivalent किंवा total EMF of the combination of these two cells. ह्या दोन सेलच्या कॉम्बिनेशनचा टोटल EMF कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे, बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. टोटल EMF दोन सेलचा कसा यूज फाइंड आउट करायचा, लक्षात आलं काय केलं. आणि मग त्याच्यावरून याची ह्या ब्रॅकेटचं मिनिंग काय झालं, स्मॉल आर इक्विव्हॅलंट झालं. याची व्हॅल्यू काय येईल, R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. तुम्ही म्हणाल की हा फॉर्म्युला इंटरनल रेजिस्टन्ससाठी कसा येऊ शकतो, तर या दोघांचा मिळून टोटल इंटरनल रेजिस्टन्स एवढाच येईल. कसा बघा कसा येतोय. इंटरनल रेजिस्टन्स जे आहे तिथं दोन्ही R1 अँड R2 दिस टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल. मग पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला जो असतो तो काय घेऊ शकतोय आपण, 1/R1 प्लस 1/R2. मग फॉर्म्युला म्हणजे ॲडिशन R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 R2 आणि मग रेसिप्रोकल घ्या. R इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स टोटल घ्यायचा असेल तर सिम्पली दोन्ही पॅरल कन्सिडर करून त्याची ॲडिशन केल्याने तोच इथं आपल्याला फॉर्म्युला मिळतोय आपल्या या प्रूफवरून सुद्धा. राहिलं फक्त इथं मिनिंग इक्विव्हॅलंट EMFचं. इक्विव्हॅलंट EMF जर दोन सेल असतील, टू सेल्स हॅव्हिंग डिफरंट EMF कनेक्टेड इन पॅरलल, देन दी इक्विव्हॅलंट EMF ऑफ दी कॉम्बिनेशन विल बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग धिस फॉर्म्युला. लक्षात आलं. आणि मग याच्यावरून एक जनरल फॉर्म्युला तुम्ही डोक्यात आपल्या लक्षात यायला पाहिजे की दोनच सेल का कन्सिडर केले, 3 कनेक्ट करा, 4 कनेक्ट करा, किती n नंबर ऑफ सेल्स कनेक्ट केले तर हा फॉर्म्युला कसा मग घेता येईल. याच्यासाठी मग एक सिंपल कंडिशन तयार होते आहे या डेरिव्हेशनवरून. कंडिशन कशी तयार होते बघा. सपोज वी कनेक्टेड n नंबर ऑफ सेल्स इन पॅरलल हॅव्हिंग डिफरंट EMF. प्रत्येकाचा EMF डिफरंट आहे. आता आहे या फॉर्म्युल्यामध्ये इक्विव्हॅलंट EMF दोन सेलच्या कॉम्बिनेशनचा मी यूज करतोय डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट मी जर केला तर काय येईल बघा. एप्सिलॉन 1 R2 प्लस एप्सिलॉन 2 R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ह्याची व्हॅल्यू झाली डिवाइडेड बाय R इक्विव्हॅलंट आहे. ह्याची व्हॅल्यू काय आहे, R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे हे ॲक्च्युली कसं येईल, इंटू R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 R2 असं येईल. मग ह्या टर्म्स कॅन्सल होतील. राहिलं काय बघा, एप्सिलॉन 1 R2 प्लस एप्सिलॉन 2 R1 डिवाइडेड बाय R1 R2. सेपरेट डिवाइड करा. एप्सिलॉन 1 R2 अपॉन R1 R2 प्लस एप्सिलॉन 2 R1 अपॉन R1 R2. सेपरेट डिवाइड केलं, R2 कॅन्सल होईल. सो दिस विल बी एप्सिलॉन 1 R1 प्लस एप्सिलॉन 2 R2. इथं R1 कॅन्सल होते. म्हणजे या कॉम्बिनेशनचा टोटल इंटरनल रेजिस्टन्स टोटल आणि इक्विव्हॅलंट EMF टोटल याचा रेशो जर घेतला आपण तर असं रिलेशन मिळते. मग आणखी यात एक थर्ड सेल असता तर काय असतं सांगा, प्लस एप्सिलॉन 3/R3. फोर्थ सेल असता आणखी एखादा प्लस एप्सिलॉन 3/R3. म्हणजे आपण इन जनरल असं लिहू शकतोय इक्विव्हॅलंट EMF डिवाइड बाय इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स. हा रेशो असेल तर हा रेशो जो असतो ह्या कॉम्बिनेशनसाठी इफ वी कनेक्ट हिअर एनी नंबर ऑफ सेल्स इन पॅरलल कॉम्बिनेशन हॅव्हिंग डिफरंट EMFs, देन द रेशो विल बी लाईक दिस. एप्सिलॉन 1/R1 प्लस एप्सिलॉन 2/R2 प्लस एप्सिलॉन 3/R3 प्लस असं तुम्ही कितीही नंबर ऑफ सेलसाठी हा रेशो यूज करू शकताय. आणि मग यामध्ये तुम्हाला काही फाइंड आउट करायला विचारले, इक्विव्हॅलंट EMF फाइंड आउट करा. हा इक्विव्हॅलंट झाला. ह्या गिवन व्हॅल्यू असणार आहे सिंगल प्रत्येक सेलच्या, पुट करा, ही टोटल व्हॅल्यू मिळेल. हे कसं फाइंड आउट करणार, R इक्विव्हॅलंट सिम्पली प्रत्येक सेल पॅरलमध्ये आहे मग पॅरल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करा. 1/R1 किंवा इथं सांगू शकतोय आपण असंही सांगू शकतोय 1/R इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/R1 1/R2 1/R3 आणि मग असं इनफायनाईट कितीही नंबर ऑफ सेल कनेक्ट केले तर त्यांच्या प्रत्येकाच्या इंटरनल रेजिस्टन्सच्या रेसिप्रोकलचे ॲडिशन करा. टोटल
इक्विव्हॅलंट किंवा टोटल इंटरनल रेजिस्टन्स हा मिळेल या फॉर्म्युल्यावरून, तो इथं यूज करा, तुम्हाला कॉम्बिनेशनचा EMF कॅल्क्युलेट करता येईल. हा रेशो लक्षात ठेवा. 2च सेल असतील तर रेशो काय होता, एवढाच होता, सिम्पल एवढाच, म्हणजे स्मॉल रेशो राहिला, हे 2 पार्ट फक्त. आणखी एक सेल आला की हा पुढं ॲड करा, आणि मग असं सिम्पली दिस रेशो विल बी valid फॉर एनी नंबर ऑफ सेल्स कनेक्टेड इन पॅरलल हॅव्हिंग डिफरंट EMFs. लक्षात आलं, त्यासाठी हा रेशोचा यूज करायचा. सिम्पल कंडिशन आहे. आणखी काही बघा कॉम्बिनेशनमध्ये येणारे प्रॉब्लेम सांगतो मी, काय येऊ शकतात. आता इथं 2 सेलचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आपण, बरोबर आहे. त्यात आता एक कन्सेप्ट अशी आहे की त्यावेळी काय करायचं, जे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले ह्या फॉर्म्युल्यानुसार जाऊया आपण. 2 सेल जर कनेक्ट केले असतील, नाव द 2 सेल्स आर कनेक्टेड लाईक दिस. दिस इज अवर फर्स्ट सेल, this is second cell, this has EMF epsilon1 internal R1, EMF epsilon2 internal resistance R2, and this combination is connected across a resistance capital R. Now the current passing through this capital R, I will be equal to, current चा फॉर्म्युला काय असतो तर इक्विव्हॅलंट EMF डिवाइडेड बाय एक्सटर्नल प्लस इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स. हा करंटचा फॉर्म्युला यूज करतो आपण. EMF मध्ये आपण स्टडी केला होता हा फॉर्म्युला. मग यामध्ये ह्या दोघांची गरज असते. मग हे कसे कॅल्क्युलेट करणार, या दोघांसाठी हे फॉर्म्युला यूज करा. टोटल EMF या फॉर्म्युलाचा यूज करून कॅल्क्युलेट करा, टोटल इंटरनल याचा यूज करा, ॲन्सर मिळेल. पण यामध्ये सपोज सेकंड सेल, दी पोलॅरिटी ऑफ दी सेकंड सेल इज अपोजिट, असे आहेत पोलॅरिटी. आता याला पॅरल कॉम्बिनेशन म्हणू शकतो का आपण, नो, बिकॉज इन पॅरल कॉम्बिनेशन ऑल दी पॉझिटिव्ह टर्मिनल्स आर कनेक्टेड टुगेदर अँड ऑल दी निगेटिव्ह टर्मिनल्स आर कनेक्टेड टुगेदर. पण इथं नाही येते. मग हे जर नसेल अशा वेळी काय करायचं, हा फॉर्म्युला जो डिराईव्ह केला आपण इथं डिराईव्ह केला होता, याच्यासाठी जर डिराईव्ह करायला गेला तुम्ही फॉर्म्युला, तर हाच फक्त इथं निगेटिव्ह साईन येते. ओनली यूज दी निगेटिव्ह साईन. या दोघांची जी ॲडिशन केली होती या फॉर्म्युल्यामध्ये, इथं फक्त काय करा, सबट्रॅक्शन करा. या कंडिशनसाठी फक्त प्रूफ मिळतं याचं आहे त्या मेथडनं गेला तर इथं फक्त काय करायचं, मायनस साईन द्यायचं, निगेटिव्ह साईन. ओके, इथं सबट्रॅक्शनला तुम्हाला की इथं येईल का, नो. रेजिस्टन्स दोघांचे R1 R2 पॅरललच राहतात ना, तिथे काय पोलॅरिटी असते का, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह साईन. रेजिस्टन्सला कुठलंही पोलॅरिटी नाही. मग हे 2 पॅरल कॉम्बिनेशन आहे तर त्याचं एवढाच येणार आहे पॅरलसाठी. फक्त ॲडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन इथंही नाही, फक्त इथं epsilon1 R2 मायनस epsilon2 R1 निगेटिव्ह. आणि जर दोघांचे हे पॅरल परफेक्ट असेल म्हणजे असं असेल तर इथं फक्त पॉझिटिव्ह, एवढा चेंज करा. आणि मग यू कॅन फाइंड आउट एनी इक्विव्हॅलंट EMF ऑफ एनी सच कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. सेलचं कसंही कॉम्बिनेशन केलं तर टोटल EMF त्या कॉम्बिनेशनचा, टोटल इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन, मेन करंट, टोटल करंट पासिंग थ्रू कॉम्बिनेशन, करंट पासिंग थ्रू ईच सेल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अक्रॉस द कॉम्बिनेशन, पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट, मॅक्झिमम पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट. हे सगळे पॅरामीटर तुम्हाला या ग्रुपिंग ऑफ सेलच्या ह्या कन्सेप्टचा यूज करून सॉल्व्ह करता येतात, फाइंड आउट करता येतात. आणि मग तुम्हाला की ही थेरी झाली, याचा यूज तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करताना करायचा आहे. न्यूमरिकलमध्ये दिले असतील 5 सेल्स, 5 cells are connected in series and such 4 rows are connected in parallel. आणि मग त्या प्रत्येकाचा इक्विव्हॅलंट EMF कॅल्क्युलेट करायला विचारला असेल, काही गिवन व्हॅल्यूज असतील. क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात येईलच आपल्याला ते, पण हे व्यवस्थित प्रिपेअर करा. थेरी जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केली असेल, समजून घेतली असेल, तर मग न्यूमरिकल वाचतानाच कळतं की हा हे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये आपण असं स्टडी केलं होतं. मग त्याचा हा काय फाइंड आउट करायचं आहे, सपोज मॅक्झिमम पॉवर डिसिपेट क्वेश्चनमध्ये विचारले आणि कॉम्बिनेशन दिलं बॅटरीचं. मग अगोदर काय करावं लागेल, मला करंट फाइंड आउट करावं लागेल. पण करंट फाइंड आउट करण्यासाठी कशाची गरज आहे, इक्विव्हॅलंट EMFची गरज आहे, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्सची गरज आहे. आणि मग इक्विव्हॅलंट म्हणजे टोटल EMF, टोटल इंटरनल रेजिस्टन्स मिळाला की मला टोटल करंट मिळेल. करंट मिळाला की I2R फॉर्म्युल्यात यूज करून मी पॉवर कॅल्क्युलेट करू शकतोय. मॅक्झिमम विचारली असेल तर एक्सटर्नल रेजिस्टन्स इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स मी घेऊ शकतोय. मॅक्झिमम विचारली म्हणजे मग ते घ्यावंच लागतं. फॉर्म्युला मिळेल, सिम्प्लिफाईड होऊन आणखी इझी फॉर्म्युला तयार होईल. त्यात व्हॅल्यू पुट करा, आन्सर मिळतं. जेव्हा थेरी लक्षात असते व्यवस्थित त्याच वेळी न्यूमरिकल सॉल्व्ह होतात. न्यूमरिकल उगाच डायरेक्टली घेऊन काही येत नाही त्यातलं. थेरी प्रिपेअर असेल तर न्यूमरिकल सॉल्व्ह करताना कधीही अडचण येत नाही. लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 11th क्लासमध्ये स्टेट बोर्डच्या बुकनुसार जर जायचं असेल तर 11th मध्ये इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपल्याला 11th टेक्स्टबुकमध्ये ॲड केलेला आहे NCERTचा सिलेबसमधला. रिमेनिंग पार्ट जो आहे आपल्या NCERT बुकमधला म्हणजे CBSE बुकमधला
जो करंट इलेक्ट्रिसिटीचा रिमेनिंग पार्ट आहे तो आपण क्लास 12मध्ये स्टडी करणार आहोत. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर किर्चॉफ्स लॉजपासून आपला या टॉपिकचा रिमेनिंग पार्ट सुरू होतो जो 12थमध्ये आहे. 12चे व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत. तुम्ही किर्चॉफ्स लॉचा व्हिडिओ बघा. त्यात फिटस्टोन ब्रिज, फिटस्टोन नेटवर्क, मीटर ब्रिज, पोटेन्शियोमीटर, ॲमीटर, व्होल्ट मीटर, गॅल्व्हॅनोमीटर असे वर्ड ऐकायला मिळतील तुम्हाला. त्याच्यावरतीही काही क्वेश्चन्स आहेत. NCERTमध्ये एकच टॉपिक आहे. आपण पूर्ण टॉपिक आत्ता घेऊ शकत नाही कारण मग 12थमध्ये तो आपल्याला आहे त्यावेळी काय घ्यायचं प्रॉब्लेम येतो आणि प्लस तो स्टेट बोर्डच्या एक्झामसाठी असतो त्यामुळे तिथं तो घ्यावाच लागतो. अँड दॅट्स वाय वी विल कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस टॉपिक इन 12th स्टँडर्ड. पण 11चा हा जेवढा पोर्शन आपण स्टडी केला त्याच्यावरती नीट JEEचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरपासून आपण प्रॉब्लेम्स, काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स, कन्सेप्च्युअल म्हणा ज्यातून तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट कळते असे काही प्रॉब्लेम्स आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.